हॅलो गाईज, जय हिंद. तर स्वागत आहे तुमचे महाराष्ट्राच्या कुशीत आणि पुणे जिल्ह्याच्या मातीत. तर आज नाही का आपण एक नवीन ठिकाणी आलो आहोत. तर आय थिंक मला असं वाटतं तुम्ही या ठिकाणाचं नाव पण नसेल ऐकलं किंवा याला बघितलं पण नसेल. तर हे एक नवीन ठिकाण आहे आणि याचं नाव आहे महादजी शिंदे छत्री. म्हणजेच आणि हे जे ठिकाण आहे ना, तर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील वनवाडी येथे आहे. तर मी तुम्हाला जे महादजी शिंदे आहे ना त्यांच्याबद्दल थोडं सांगतो. तर महादजी शिंदे हे जे होते हे पेशव्यांच्या काळातील मराठा सैन्याचे सरसेनापती होते. तर त्यांनी म्हणजेच पेशव्यांच्या मदतीने इंग्रजांविरुद्धची लढाई लढली. त्यानंतर त्यामध्ये ते यशस्वी पण झाली, त्यांनी लढाई जिंकली पण ती. त्यानंतर मग त्यांनी अशा भरपूर म्हणजे जवळपास 50 लढाई केलेल्या होत्या. तर नंतर मग जे महादजी शिंदे होते ना, ते 12 फेब्रुवारी 1794 म्हणजे पुण्यामध्ये याच ठिकाणी ते मरण पावले होते आणि त्यांची समाधी पण इथंच आहे या स्मारकामध्ये. चला आपण आता पुढे जाऊया आणि बघूया की त्यांचं स्मारक जे इथे कसं आहे. हे बघा, तुम्ही माझ्या मागे बघू शकता त्यांचं स्मारक. तर आपल्याला सगळ्यात पहिले इथं म्हणजे स्मारक बघायचं असेल तर इथं तिकीट काढावं लागतं. तर तिकिटाचे आय थिंक 20 रुपये लागतात. तर आपण आता तिकीट काढूया, नंतर मग पुढे आपल्या प्रवासाला स्टार्ट करूया. तर हे बघा, समोरच त्यांचा एक सभामंडप बनवलेला आहे महादजी शिंदे यांचा. तर आपल्याला प्रवेश करायचा असेल ना, तर इथं म्हणजे एंट्री फीज आहे, म्हणजे तिकीट काढावं लागतं. तर तिकिटाची फीज जी ती 20 रुपये आहे. इथून तिकीट काढल्याशिवाय आपल्याला आतमध्ये एंट्री नाही आहे. तर आपण हा सभा मंडप जो इथून नंतर बघूया. सगळ्यात पहिले आपण त्यांची जी समाधी स्थळ आहे ना महादजी शिंदे यांची, ते बघूया. हे बघा, इथे लिहिलेलं आहे की त्यांची समाधी स्थळ आहे म्हणून इथं. सो आपण याला तर प्रूफ लावलेलं आहे, बट आपण इथं खाली चप्पल काढून ते बघू शकतो. हे बघा, त्यांचा एक अर्धपुतळा इथं आहे. तर सभामंडप जो आहे ना, तो खूप छान डिझाईन केलेला आहे. त्यांनी नाही केला तो, त्यांचे जे वंशज होते ना. चला आपण पुढे बघूया आता. तर बाहेरचा परिसर एकदम स्वच्छ आहे आणि खूप छान मेंटेन केलेला आहे बाहेरचा परिसर. आणि तुम्ही हे जे भिंत बघताय ना, संरक्षण भिंत, ही म्हणजे नव्याने बांधलेली आहे. इथं त्यांचे जे वंशज होते ना, त्यांनी ती बांधलेली आहे. हे बघा, तुम्ही बाहेरून इथं बघू शकता ते सभामंडप. आणि हे जे मंदिर आहे ना, हे मंदिर स्वतः जे महादजी शिंदे होते त्यांनी बांधून घेतलेलं होतं. हे बघा, तर हे मंदिर इथं शंकरजींचं मंदिर आहे. इथं बाहेर काही घरं आहेत, तुम्ही बघू शकतात. म्हणजे ऑफिस आहे, सॉरी, घर नाही. हे बघा, तरी तर नाही का, म्हणजे सपोज जर व्हिडिओ शूटिंगसाठी तर भरपूर सारे म्हणजेच प्रवासी येतात आणि इथं व्हिडिओ शूटिंग करतात. म्हणजेच लग्नाची किंवा कोणती पण अशी ती. हे बघा, इथं खूप छान झाडं पण आहेत. हे मंदिर खूप जुनं आहे इथं. चला आपण आता नाही का आतमध्ये प्रवेश करूया. तर इथं नाही का काही माहिती लिहिली आहे या छत्रीविषयी. तर इथं याची जी देखरेख आहे ना, ती म्हणजे सिंधिया देवस्थान ट्रस्ट जे आहे ते ग्वालियरचं, ते करतं.
हे बघा इथं काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही ती वाचू शकतात. चला आपण आता मंडपामध्ये जाऊया मध्ये. हे बघा मी तुम्हाला जसं की सांगितलं ना, इथं शिवालय आहे एक मध्ये, आणि त्याच्या पुढेच जे महादजी शिंदे आहे ना त्यांचा एक पुतळा आहे ठेवलेला. हे बघा, तर हे जे शिवलिंग आहे ते खूप जुनं आहे. म्हणजे जे महादजी शिंदे होते त्यांनी बनवून घेतलं होतं हे. तर हे बघा, मंदिराचं डिझाईन जे ती खूप छान आहे. एक वरती, आणि हा बघा सभा मंडप जो आहे तो खूप छान डिझाईन केलेला आहे. इथं म्हणजे खूप सारे लोक जे इथे प्री वेडिंग शूट करायला येतात लग्नासाठी. तर गाईज आपण आज हे ठिकाण बघितलं. तर समाधी पण खूप छान होती, त्यानंतर सभामंडप आणि त्याचबरोबर मंदिर, हे सर्व खूप छान होती इथलं. तर बघून छान वाटलं. मला असं वाटतं तुम्ही पण इथं एकदा अवश्य भेट द्या. बघण्यासारखं तर आहे. तुम्ही इथं, आणि इथं नाही का फोटो अलाउड आहे, व्हिडिओ अलाउड आहे, तुम्ही ते काढू शकतात. आणि इथलं बॅकग्राऊंड जे ते खूप छान आहे मागचं, तर ते भारी वाटेल. त्यानंतर तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे जे ठिकाण आहे ना, हे म्हणजे मनपा म्हणजेच महानगरपालिकेपासून म्हणजे 7.5 किलोमीटर दूर आहे. आणि जर सपोज तुम्ही जर पुणे स्टेशनला उतरला तर तिथून 5.7 किलोमीटर दूर आहे. तर तुम्ही ते बघू शकतात. तर चला तर काहीच, मग आता आपण आपल्या प्रवासाला स्टॉप देऊया. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.